आज मी बनवणार आहे छोले भटुरे। तर त्यासाठी मी पहिल्यांदा भटुरे बनवण्यासाठी या ठिकाणी या ताटामध्ये प्रथम थोडंसं मी पाणी घालणार, त्यामध्ये थोडंसं तेल, चवीनुसार मीठ आहे, सोजीची चाळणी, याने मैदा 2 वाट्या आणि रवा, बारीक रवा 1 वाटी चाळून घेणार। इथे मैदा चाळून घेऊयात, 1 वाटी बारीक रवा चाळून घेऊया, चमचा पिठी साखर घालूया आपण याच्यात, सोडा थोडासा। या ठिकाणी घेतले मी 1 वाटी ताक, आपण दही पण वापरू शकतो। थोडं गरम पाणी टाकूया आणि चांगलं मळून घेऊयात। हे छान असं मळून घ्यायचं। याच्यावरती हे असं थोडंसं तेल घालूयात आणि मळून घेऊयात चांगलं। 1.5 तास झाकून ठेवूयात असं, तोपर्यंत आपण छोलेची तयारी करून घेऊयात। बघा, या ठिकाणी आपण काबुली चणा घेतलेला आहे, त्याला मी रात्रभर भिजवलेला आहे। कुकरमध्ये घालून त्याची शिट्टी करून घेऊयात, म्हणजे हा चांगला नरम होईल। याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत, घालूया मीठ, त्यामध्ये घालूया पाणी थोडंसं, शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर खाली उतरून ठेवूयात आपण, घेऊया त्याचे 2-4 भाग करूया आणि त्याची ग्रेव्ही करून घेऊया। कांद्याचा पाला काढून घेऊन त्याची ग्रेव्ही करून घेऊयात कांद्याची। ग्राइंड करून घेऊयात। छोले आपण उकडून घेतलेले, गॅसवरती कढई ठेवूयात, तेल घालूया त्याच्यामध्ये, दालचिनी, आणि लगेच बाहेर काढूयात। यामध्ये टाकूयात टोमॅटोची ग्रेव्ही, आपण बारीक करून घेऊयात। यामध्ये टाकूया लसणाची पेस्ट, आल्याची पेस्ट, आणि मी घेतलेला आहे खडा मसाला बारीक करून। हे छान परतून घेऊयात। तोपर्यंत मी थोडेसे छोले बारीक करून घेणार आहे। हे छोले आपले छान नरम असे पडलेले आहेत, हे बघा छान असं तेल सुटलेलं आहे त्याचं। यामध्ये टाकूया थोडंसं लाल तिखट, थोडंसं काळं तिखट आपल्या चवीनुसार। या ठिकाणी मी घेतलेला आहे बादशाहचा छोले मसाला, तो टाकूयात। यामध्ये टाकूयात छोले उकडून घेतलेले, थोडी मेथी बारीक केलेली, थोडीशी हळद, गरम केलेलं पाणी, इथं आहे आपण बारीक करून घेतलेला चणा,
चवीनुसार मीठ. याच्यामध्ये आपण टाकणार आहे हे तमालपत्र आणि दालचिनी. खडा मसाला जो आपण बारीक केलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळं असतंच. आपण ते वरून थोडंसं घालणार आहोत. आपण 2 चमचे तूप, 2 चमचे तूप घालणार आहोत. थोडा वेळ झाकण ठेवूयात. आपण आता भटुरे करून घेऊयात. हे बघा पीठ आपलं चांगलं तयार झालेलं आहे. तेल गरम करायला ठेवलं, करून घेऊयात. जाडसर लाटून घेऊ. थोडंसं पीठ वापरूया ह्याच्यासाठी. अशी जाडसर लाटून घ्यायची. तेल गरम झालंय का नाही चाचणी करून घेऊया. भटुरे टाकूया त्याच्यात. बघा मस्त भटुरं झालेलं आहे. फुललेलं पण आहे चांगला आणि खुसखुशीत पण झालेली. असे काढूयात तळून. बघा मस्त असा फुललेला आहे. आपली भाजी पण तयार आहे. बघा मस्त असं त्याला रंग आलेला आहे. छान. हे बघा हे आपले भटुरे तयार आहेत. मस्तपैकी मस्त कलर आलेला आहे. छान असे फुललेले पण आहेत. छान असा ह्यालाही कलर आलेला आहे. मस्त असा वास येतो. छोले बघा हे आपले छोले भटुरे तयार आहेत. त्याच्यासाठी आपण तोंडी लावण्यासाठी कांदा घेतलेला आहे, लिंबू, पूर्ण डेकोरेशन आरवणी केलेले आहे. डिश आवडली असल्यास नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.